नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या इसमांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्र शासनाने नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर निर्बंध घातले आहे व तसेच विमानतळ हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 6/11/2025 रोजी विमानतळ वॉच टॉवर नंबर 3 जवळील आपत्कालीन गेट क्रमांक 1 जवळ विमानतळ संरक्षण भिंतीवर 4 लहान मुलांनी आत प्रवेश करून पतंग उडवीत असताना मिळून आले. त्यामुळे त्यांच्या पालकांना बोलवून त्यांना योग्य ती समज देऊन त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत व तसेच नई जिंदगी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे रझाक मियासाब शेख राहता विजयनगर विमानतळाच्या मागील बाजूस सोलापूर हा त्याच्या स्वतःच्या शेख किराणा या लहान दुकानामध्ये पतंग उडवण्याकरिता वापरण्यात येणारा नायलॉन मांजा विक्री करण्यास महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असल्याचे माहीत असताना देखील बेकायदेशीररित्या विक्री करीत असताना मिळून आला असता त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 223 सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याद्वारे सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाने नायलॉन मांजा विक्री करणे व वापरण्यास निर्बंध घातले असून कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नये अथवा बेकायदेशीरपणे विक्री करू नये व तसेच विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही पतंग उडवू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारवाई झाल्यास संबंधित व्यक्तीवर 5 वर्षापर्यंत कैद व 1 लाख रुपयाचा दंडाची शिक्षा होऊ शकते.